Hello student, good morning. मी नाटे madam. Students, today we have to learn Earth's gravitational acceleration. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू काय आहे आणि पृथ्वीवरती जीची व्हॅल्यू कशा पद्धतीने चेंज होत जाते ह्या टॉपिकचा आज आपण स्टडी करणार आहोत. ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन कशामुळे निर्माण होतं, तर ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे प्रोड्यूस होतं. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे काय, द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला माहिती आहे पृथ्वी ही प्रत्येक वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत असते आणि तिच्या ह्या अट्रॅक्शन फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. The center of mass of the earth is situated at its center, so the gravitational force of any object due to the earth is always directed toward the center of the earth. पृथ्वीचं सगळं वस्तुमानाचं केंद्र हे पृथ्वीच्या केंद्रापाशी एकवटलेलं असतं. म्हणजे पृथ्वीचं सगळं वस्तुमान जे आहे ते पृथ्वीचा जो केंद्र आहे, अर्थचा जो सेंटर आहे, त्या सेंटरपाशी ते सिच्युएटेड झालेलं असतं. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट सेंटर. पृथ्वीचं सर्व वस्तुमान पृथ्वीच्या सेंटरपाशी सिच्युएटेड झालेलं असतं आणि त्यामुळे सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. त्यामुळे ही जी अर्थ आहे, ह्या अर्थवरचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कोणत्याही ऑब्जेक्टवरती असलेला, तर तो त्या ऑब्जेक्टवरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंटरकडे असतो. समजा इथे ऑब्जेक्ट असेल तर ह्या ऑब्जेक्टवरती ही पृथ्वी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करते, पृथ्वी ह्या वस्तूला अट्रॅक्ट करते, तर ती वस्तू कोणत्या दिशेने असेल तर सेंटरच्या दिशेने. म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असेल तो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, सेंटरच्या दिशेने हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, कारण की पृथ्वीचं सगळं वस्तुमान हे तिच्या केंद्राशी एकवटलेलं असतं. So the gravitational force of any object due to the earth is always directed toward the center of the earth. हे लक्षात ठेवा, कायम महत्त्वाचं आहे की पृथ्वीवरील कोणत्याही ऑब्जेक्टवर जर पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असेल तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पृथ्वीच्या सेंटरकडे असतो. अँड बिकॉज ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अन ऑब्जेक्ट फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. आणि म्हणून यामुळे कोणतीही वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे अट्रॅक्ट होते, म्हणजेच पृथ्वीवरती येऊन खाली पडते, म्हणजेच ती व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे लंब दिशेने पृथ्वीकडे ती पडते. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. तुम्हाला माहिती आहे की ही जी अर्थ आहे, ही अर्थ तिच्या भोवती फिरणारा, समजा हा मून आहे, तर ह्या मूनवर सुद्धा काय होत असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो. मूनवर सुद्धा पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूनवर पण ॲक्ट होत असतो आणि म्हणून हा जो मून आहे, चंद्र आहे, हा पृथ्वीच्या भोवतीच फिरतो. हा आपला पृथ्वीचा जो मून आहे तो पृथ्वीला सोडून दुसऱ्या कुठल्याही प्लॅनेटकडे का जात नाही, कुठल्या प्लॅनेटच्या भोवती फिरायला का जात नाही, तो वर्षोनुवर्ष पृथ्वीच्याच भोवती का फिरतोय, तर ओनली वन द रिझन दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. पृथ्वीने आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास काय केलेलं आहे, प्रवृत्त केलेलं आहे. आता इथे एक शंका निर्माण होते की जर समजा हा ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टवर पृथ्वी जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करते तर हा ऑब्जेक्ट कुठे येतो, पृथ्वीकडे येऊन व्हर्टिकली डाऊनवर्ड दिशेने पृथ्वीकडे येतो आणि पृथ्वीवर पडतो. कोणताही ऑब्जेक्ट जर असेल ज्या ऑब्जेक्टवरती पृथ्वी आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असते, तर ती वस्तू काय होते, ती पृथ्वीवरती येऊन पडते, जमिनीवर येऊन पडते. मग हा जो मून आहे, हा मून ह्या मूनवरती, ह्या चंद्रावरती पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असताना हा चंद्र पृथ्वीवर येऊन खाली का पडत नाही, तर तो
रिव्हॉल्व होतोय तो पृथ्वीच्या चारी बाजूनी काय होतोय, पृथ्वीच्या भोवती सराउंडिंगला तो काय करतोय, रिव्हॉल्व होतोय. तो पृथ्वीच्या भोवती फिरतोय, पण तो पृथ्वीवरती येऊन काही तो पडत नाही. म्हणजे बाकीच्या वस्तू पृथ्वीवरती पडतात ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, पण चंद्र मात्र पृथ्वीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे का पडत नाही, जरी त्याच्यावरती पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असली तरी. तर त्याचं एक रिझन आहे की पृथ्वीची चंद्राचा स्वतःचा वेग असतो, त्याची व्हेलॉसिटी असते, आणि त्या व्हेलॉसिटीमुळे चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे, रिव्हॉल्व होत आहे. तो त्याच्या व्हेलॉसिटीमुळे पृथ्वीवरती येऊन पडत नाही. द अर्थ अट्रॅक्ट देम टुवर्ड्स इट सेल्फ बट दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. परंतु चंद्र पृथ्वीवर पडत नाही बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द मून. इफ दिस व्हेलॉसिटी वॉज नॉट देअर दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. जर समजा चंद्राला स्वतःची व्हेलॉसिटी, स्वतःचा वेग नसता तर चंद्र नक्कीच पृथ्वीवरती येऊन पडला असता. लक्षात आलं का की चंद्र पृथ्वीवरती का फिरतो, खाली का पडत नाही, कारण की त्याची स्वतःची व्हेलॉसिटी आहे. नुसतं आणि चंद्र आणि पृथ्वीचंच असं नाही आहे, तर सूर्याभोवती असे अनेक ग्रह फिरत आहेत, आणि हे सगळे ग्रह सूर्यावरती का पडत नाही, किंवा प्रत्येक प्लॅनेटचा स्वतःचा असा उपग्रह आहे, ते उपग्रह त्या प्लॅनेटच्या भोवती फिरत आहेत. प्रत्येकाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतोच प्रत्येक प्लॅनेटचा, पण तो उपग्रह त्या ग्रहावर येऊन का पडत नाही, तर ओनली वन द रिझन व्हेलॉसिटी ऑफ दॅट प्लॅनेट. त्या उपग्रहाची जी व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी त्या ग्रहाला किंवा उपग्रहाला त्या ग्रहावरती पाडत नाही, ती त्या उपग्रहाला त्या ग्रहाभोवती सतत फिरते ठेवते. ओके, डू यू अंडरस्टँड? तुम्हाला समजतंय का की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय नेमकं आहे आणि उपग्रह हे ग्रहावरती का पडत नाहीत? डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला समजलं? ओके, नाऊ लेट अस सी द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. आता आपण ॲसिलरेशन म्हणजे काय बघूया. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय पाहूया. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन म्हणजे काय आपण पाहूया. ओके, Earth's gravitational acceleration. The Earth exerts gravitational force on object near it. This gravitational force on a body results in its acceleration is called acceleration due to gravity and it is denoted as g. आता पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो हे तुम्हाला माहिती आहे. पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन निर्माण होतो. आता मुळात ॲसिलरेशन म्हणजे काय तुम्हाला आठवतं का? तुम्ही 9वीत शिकलेला आहात. ॲसिलरेशन त्वरण म्हणजे काय? ॲसिलरेशन म्हणजे त्या वस्तूचा, समजा एखादी वस्तू आपण फेकली, खाली फेकली किंवा वर फेकली. समजा आपण हिला वर फेकलं समजा, तर तिचा सुरुवातीचा वेग काहीतरी असेल आणि इथे गेल्यानंतरचा काहीतरी वेग असेल. तर कोणतीही वस्तू आपण फेकल्यानंतर तिचा सुरुवातीचा वेग आणि नंतरचा वेग असे 2 वेग असतात, आणि या वस्तूला इथून इथपर्यंत जाण्यासाठी टी इतका टाईम लागतो. तर ॲसिलरेशन मीन्स इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी v मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन रिक्वायर्ड टाईम, याला ॲसिलरेशन म्हणतात. म्हणजेच, आणि ही वेलॉसिटी का असते, तर फोर्समुळे असते. समजा आपण ह्या वस्तूला एफ या फोर्सनी, म्हणजे आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या फोर्सनी वरती फेकलं, तर वरती फेकल्यानंतर काय होणार आहे, तर हिचा सुरुवातीचा वेग काहीतरी असेल, नंतरचा वेग काहीतरी असेल, आणि वरती फेकल्यानंतर एखादी वस्तू जमिनीवरून वरती उंच फेकली जाते, तेव्हा तिच्या नंतरचा वेग आणि सुरुवातीचा वेग यांच्या डिफरन्सला जर रिक्वायर्ड टाईमने जर डिव्हाइड केलं तर जे ॲसिलरेशन निर्माण होईल त्याला ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन म्हणायचं, गुरुत्वीय त्वरण असं म्हणायचं. ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे निर्माण झालेलं आहे हे ॲसिलरेशन. म्हणजे जे ॲसिलरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे निर्माण झालेलं असतं त्या ॲसिलरेशनला ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन असं म्हणतात, आणि त्याला फक्त आपण जीनी डिनोट करतो.
त्याला डिनोट कशाने करतो तर जी या अक्षराने डिनोट करतं. जी म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ऑब्जेक्टमध्ये जे ॲसिलरेशन निर्माण होतं त्या ॲसिलरेशनला आपण ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन असं म्हणतो. द अर्थ एक्सर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲसिलरेशन इज कॉल्ड ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी and it is denoted as G. आता हे याच्यावरती डायरेक्शन महत्त्वाची असते आणि म्हणून हे जे ॲसिलरेशन आहे ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन जे आहे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. ही कोणती क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी. द डायरेक्शन ऑफ द ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. व्हेलॉसिटी डाऊनवर्ड्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता तुम्हाला माहिती आहे की सेंटरकडे कोणतीही वस्तू खाली पडते तर ती सेंटरकडे पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होत असते कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन सेंटरकडे असते आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन सेंटरकडे असल्यामुळे कोणत्याही वस्तूवरती जे ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन निर्माण होतं ते सुद्धा कुठल्या दिशेने असतं सेंटरच्या दिशेने असते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशनची डायरेक्शन सुद्धा कुठली असते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असते. आता तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन म्हणजे काय समजलं. त्याला आपण जी डिनोट करतो. आता या ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन ऑफ अर्थची जीची व्हॅल्यू आपण कशी शोधून काढायची ते बघूया. जीची व्हॅल्यू नेमकी काय आहे आणि ती कुठल्या फॉर्म्युलाने शोधून काढता येईल आणि कशी शोधून काढता येईल तेही आपण पाहूया. द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. बघा आता an object of mass m situated at a distance r from the center of the earth, the law of gravitational gives F is equal to G into m upon r square. आता हा फॉर्म्युला जो आहे तो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल चा आहे न्यूटनचा. तर आपण बघितलेलं आहे की एखादी वस्तू ऑन ऑब्जेक्ट ऑफ मास एम सिच्युएटेड ॲट डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. समजा हा अर्थ आहे आणि हा अर्थचा सेंटर आहे आणि समजा हा ऑब्जेक्ट आहे वस्तू आहे कुठली तरी आणि ह्या वस्तूचं मास एम आहे आणि अर्थचं मास आपण कॅपिटल एम घेऊया. तर ही वस्तू ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ह्या सेंटरकडे काय होईल अट्रॅक्ट होईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि या वस्तूचं जे डिस्टन्स आहे या वस्तूचं इथपर्यंतचं डिस्टन्स आहे पृथ्वीपर्यंतचं समजा आर हे डिस्टन्स आहे आणि हा जी म्हणजे काय आहे जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. तर एफ इज इक्वल टू जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये पाहिलेला आहे. एफ इज इक्वल टू जी इंटू एम m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स. तर इथं व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. तर इथे एम काय आहे एम इज द मास ऑफ द अर्थ. नंतर एफ काय आहे तर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता तुम्हाला माहिती आहे की एफचा फॉर्म्युला म्हणजे कोणत्याही बलाचा फॉर्म्युला आपण 9th मध्ये शिकलेलो आहोत. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन. हा तुम्ही 9वी मध्ये शिकलेला. एफ इज इक्वल टू एम इंटू ए. परंतु आता इथे ए कोण आहे आपल्या ग्रॅव्हिटेशनमध्ये ए आहे. ए म्हणजे कोण आपण जी घेतो जी आणि एफ इज इक्वल टू एम जी बट एफ इज इक्वल टू एम जी. तर एफची व्हॅल्यू आपण इथे एम जी सबस्टिट्यूट करूया. एम जी इज इक्वल टू जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. जी इज इक्वल टू काय येणार आहे आता हा एम या बाजूला पण ह्या बाजूला पण तो काय झाला कॅन्सल झाला. तर इथे जी राहिला इथे जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर आलं. तर जीची व्हॅल्यू काय आली जीची व्हॅल्यू आली आहे जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. आता आपण कॅपिटल आर का घेतलेला आहे तर हा कॅपिटल आर म्हणजे पृथ्वीची रेडियस आहे. तर पृथ्वीची रेडियस आणि हा जो आर आहे तर आर प्लस हा हे डिस्टन्स किती येईल सेंटरपासूनचं आर प्लस आर येईल. तर यातला हा आर इतका छोटा असतो निग्लिजिबल असतो म्हणून आर प्लस आर इज इक्वल टू आपण आर
इथं घेतलेला आहे. म्हणजे ह्या आरची व्हॅल्यू इतकी कमी असते ह्या आरच्या पुढे की ही व्हॅल्यू समुद्रामध्ये 1 कपभर पाणी टाकलं तर काय फरक पडेल का? नाही. त्या पद्धतीने या आरच्या पुढे ही आरची व्हॅल्यू अतिशय कमी असल्यामुळे आपण या फॉर्म्युल्यामध्ये या आर कॅपिटल स्मॉल आरला आपण कॅपिटल आर घेतलं. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द अर्थची ती रेडियस आहे. तर जीची व्हॅल्यू काय आली? जी इज इक्वल टू जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. आता जीची व्हॅल्यू आपण काढूया. जीचा हा जो कॉन्स्टंट आहे कॅपिटल जी, तो म्हणजे कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तो आहे 6.67 इंटू 10⁻⁻11. ही कुणाची व्हॅल्यू आहे? जीची इतकी व्हॅल्यू आहे. नंतर पृथ्वीचं मास वस्तुमान किती आहे? 6 इंटू 10⁻24 एवढं आहे. आणि पृथ्वीची त्रिज्या म्हणजे रेडियस ती किती आहे? 6.4 इंटू 10⁻6 इतकी आहे आणि त्याचा स्क्वेअर. आता हे सगळं कॅल्क्युलेशन आपण केलं. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ॲन्सर आले 9.78 इंटू 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर जीची व्हॅल्यू काय आलेली आहे? तर जीची व्हॅल्यू आलेली आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे ॲसिलरेशन आहे. तर ही व्हॅल्यू ॲसिलरेशन ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन ऑफ अर्थ ही आहे. ओके. तर कशा पद्धतीने आपण ही व्हॅल्यू शोधून काढली, तो फॉर्म्युला हा असा डिराईव्ह आपण केलेला आहे, लक्षात घ्या. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे जीची ही व्हॅल्यू मिळालेली आहे. पण जीचा फॉर्म्युला आहे GM अपॉन आर स्क्वेअर. हा आपल्याला फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशनचा मिळालेला आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्या काय लक्षात येतं की वस्तूचं वस्तुमान हे कितीही असलं किंवा वस्तूची प्रॉपर्टी कोणताही ऑब्जेक्ट ज्याच्यावरती पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट होत आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन तिथं प्रोड्यूस होत आहे, त्या ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशनवरती ती जी वस्तू आहे त्या वस्तूचं वस्तुमान कितीही असलं, त्याच्या प्रॉपर्टीज काहीही असल्या तरी त्याचा काहीही परिणाम त्या वस्तूच्या ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशनवरती होत नाही हे ते दिसून येते. ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशनवरती ही व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? तर पृथ्वीच्या वस्तुमानावरती आणि पृथ्वीपासून त्या वस्तूचं किती अंतर आहे यावरती ती व्हॅल्यू डिपेंड असते. समजा इथे जर आपण बघितलं की पृथ्वीचं वस्तुमान तर काही चेंज होणार नाही. तर पृथ्वीचं वस्तुमान हे एम असतं आणि त्याच्या ह्या एममुळे ही व्हॅल्यू आहे आणि ही मात्र व्हॅल्यू काय होणार? चेंज होणार. पृथ्वीपासून ती वस्तू लांब 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 दूर 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 गेली तर डिस्टन्स वाढत जाईल आणि आरची व्हॅल्यू जशी जशी इन्क्रीज होत जाईल तशी तशी जीची व्हॅल्यू काय होत जाणार आहे? डिक्रीज होत जाणार आहे. जीची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार आहे. आणि यावरून आपण काय शोधून काढू शकतो? तर यावरून आपण पृथ्वीपासून ती वस्तू किती अंतरावर आहे आणि जीचं व्हॅल्यू कसं चेंज होतं हे आपण शोधून काढू शकतो. तर स्टुडंट, आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी हा अतिशय महत्त्वाचा 100% परीक्षेला येणारा जो पार्ट आहे तो अभ्यासणार आहोत. तर पुढील व्हिडिओ लेक्चर तुम्ही जरूर बघा, कारण की अतिशय महत्त्वाचा टॉपिक एक्झामला येणारा तो आपण पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं का? तुम्हाला जर लेक्चर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.